हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उपमा. त्यासाठी मी इथे 2 कांदे कापून घेतले आहेत. त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो कापून घेतला आहे आणि 3 ते 4 हिरवी मिरची कापून घेतली आहे आणि कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे. कढईत मी तेल घालून घेतलंय आणि आता आपण त्यात शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे तळून घेत आहे. आणि आता आपल्या शेंगदाण्यांना छानसा कलर आलाय. आता आपण ते काढून घेऊयात. शेंगदाणे मी तळून काढून घेतलेत आणि आता मी मोहरी घालून घेत आहे. आपली मोहरी छानशी तडतडली. आता मी त्यात हिरवी मिरची घालून घेते. आणि आता कांदा घालून घेतलाय. आता कांदा आपण छानसा परतून घेऊयात. आणि आपला कांदा इथे परतून झालाय. आता आपण यात कोथिंबीर घालून घेऊयात. आणि आता टोमॅटो घालून घेऊयात. आणि टोमॅटो परतून घेऊयात. आणि इथे आपला टोमॅटो परतून झालाय. आता मी त्यात एक अर्धा चमचा हळद घालून घेते. आणि आता आपण रवा घालून घेऊयात. रवा आपल्याला ह्याच मिश्रणात घालायचा आहे, म्हणजे आपल्या उपम्याला छानशी टेस्ट येईल. आणि मी इथे रवा घालून घेतलाय. आता आपण हा परतून घेऊयात. आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. आणि छानसं आपण याला एक 5 मिनिट परतून घेऊयात. आणि आपला रवा भाजून झालाय. आता मी त्यात कोमट पाणी घालते. आणि आता छानसं आपण याला ढवळून घेऊयात. आणि हे बघा, इथे आपला सांजा आता बनलेला आहे. आता आपण त्यात शेंगदाणे घालून घेऊयात. आणि परत एकदा छानसं मिक्स करून घेऊयात. आणि इथे आपला उपमा तयार झालाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.